पण आता तुम्ही जे असं म्हणताय की काय स्थल काल परत्वे परिस्थितीनुसार वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात, पुढची पिढी, मोठं नेतृत्व, त्या वेळेसच्या परिस्थितीचा विचार करावा लागतो. पण म्हणून हे राजकीय वातावरण सगळं एवढं गढूळ का व्हायला पाहिजे? म्हणजे जबाबदारीनी, सभ्यपणाने मत भिन्नता का नाही बोलली जात? ते पण आपल्याला हे का गिरीशजी टाळी एका हाताने वाजत नाही, दोन्ही हात लागतात. काही जण रोज सकाळी 9-10 वाजले हो की भोंगा वाजतो, चालूच करतात. वाजतोच. हो आणि ते बोलताना कधी एखादं चांगलं घडलं तरी त्याला सपोर्ट करायचं असं कधी नसतं. चांगलं झालं तरी त्याच्यातलं वाईट काय झालंय तेच काय कुणाच्या मनात नसणार तिथं आणायचं आणि त्याच्यावर त्याचं डोकं गर 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 केलं पाहिजे. हे असले जे प्रकार आहेत ना. नाही, आणि त्याच्यामध्ये मीडियावाल्यांचं पण भरपूर हात आहे. म्हणजे ती मंडळी त्यांना खूप TRP मिळवून देतात असं माझं वैयक्तिक मत आहे. पण नाही ते मीडियावाले काय म्हणतात ठेव का, आम्ही ज्यांचं दाखवल्यानंतर आमचा TRP वाढतो त्यांचंच दाखवणार. पण TRP वाढवण्याच्या नादात ते वाईट भाषा वापरतात असंही माझं मत आहे की जास्त वाईट बोललं, काहीतरी एकदम टोकाचं काहीतरी बोललं की लोक अरे काय बोलले हे बघा म्हणून लोक सगळे बघत बसतात. बरोबर आहे. त्याच्यामुळं तुम्ही बघा, मी अलीकडं कधी फार कुठे काही वेडेवाकडे शब्द कधीच वापरत नाही. मी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.